महिन्यातून एकदा आपण नवीन लेखक दिग्दर्शक ज्यांना काहीतरी सांगायचे, नवीन सिनेमा करायचा त्यांच्यासाठी हे व्यासपीठ सुरू. चला याच्यातून आपण काहीतरी घेऊन जाणार आहोत. गोडबोले सर, आपण काय सुचवाल की काय पॉझिटिव्ह गोष्ट आपण करू? नकारात्मकता सगळी आपल्याला कळली की हे शून्याला शून्य भागलं जाऊ शकत नाही वगैरे. आता आपण काय करूयात, त्याच्यावर आपण काय उपाय सुचवाल की आपण आज जसं आता सरांनी सुचवलं? नाही, मला वाटतं आता त्या चर्चेतनं बरेच असे मंथनातनं रत्न निघालेली आहेत की जो हार जर का मराठीच्या गळ्यात घातला तर एकदम सगळं चमकायला लागेल. तर मला असं वाटतं की त्याच्यातला जो एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे, प्रशिक्षण 100% पाहिजे. निर्मात्यांना पण प्रशिक्षण पाहिजे. म्हणजे मुळात आधी निर्मात्यांना प्रशिक्षण पाहिजे. याचं कारण हा जो सगळा आपल्या डोळ्यासमोर एक ढीग तयार होतो चित्रपटाचा आणि त्यातले 4च चालतात. याचं कारण त्यातले 100 सिनेमे वाईटच असतात. तर मनी इज गेटिंग वेस्टेड, म्हणजे तो पैसा वाया जातोय. तर निर्मात्यांचं जर का पहिल्यापासून प्रशिक्षण झालं, मग निर्माते आहेत, लेखक आहेत, दिग्दर्शक आहेत, सगळ्यांनाच ज्यांना असं वाटतं की मी चित्रपट करू शकतो. याचं कारण मी एक एकांकिका स्पर्धा जिंकलो आहे, त्याचं कारण माझं एक नाटक व्यावसायिकला चाललंय. तर सिनेमा इज नॉट अ नॅचरल एक्सटेन्शन टू थिएटर. सिनेमा इज अ डिफरंट टेक्निक ऑफकोर्स. तर त्यामुळे प्रशिक्षण हा मला वाटतं की खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि आता जर का मॅडमनी डिक्लेअर केलं असेल त्याच्यासारखी चांगली गोष्ट नाही. आणि प्रशिक्षण एक डेफिनेटली ट्रेनिंग नावाची गोष्ट आपण चालू केली पाहिजे, जी मराठीकरता अत्यंत उपयोगाची ठरेल. दुसरी गोष्ट इंटरव्ह्यू करते, याच्यामध्ये आपण निर्मिती कार्यशाळा, अभिनय कार्यशाळा आणि विविध प्रकारच्या कार्यशाळा याच मल्टीपर्पज हॉलमध्ये आणि पु ल देशपांडे आता अकादमी आपण इतकी अद्ययावत सोयीनी युक्त झालेली आहे, तर त्यांच्या संयुक्त विद्यमाने पण आपण विविध या गोष्टी भरवणार आहोत. ही आपली सुरुवात आहे आणि चित्रपताका महोत्सव ही सुरुवात आहे. एक विचार मंथन त्या निमित्ताने व्हावं आणि त्याच्यातून चांगले विचार कंप्लीट पुढे यावेत आणि आम्ही काय इम्प्लिमेंट करू शकतो यासाठी आपण करतो. खूप अभिनंदन करण्यासारखीच गोष्ट आहे. ही पॉझिटिव्हिटी हवी आहे. आणि काय होतं ना की लोकांना काय वाटतं फक्त अनुदान देणं ही हे नाहीये. ह्यातनं खूप चांगलं म्हणजे 4 प्रोड्युसर एकत्र आले, त्या 4 लोक एकत्र येऊन एखादा कोणतरी लेखक आला की त्याची मोठी गोष्ट आहे. म्हणजे समजा शोध सारखा एखादा सिनेमा करायचा असेल तर 4 प्रोड्युसर एकत्र येऊन तो सिनेमा तिकडे करू शकतो. बरं, लॉस झाले तर 4 लोकांना एक कोणतरी कंपनी तरी आहे, आम्ही ह्याचे पण केलेत म्हणून. पण प्रॉफिट झाला तर सेलिब्रेट पण करायला कारण मिळेल ना त्याला. अजून एक गोष्ट मला सांगायची आहे की आता आपण AI नावाच्या एका गोष्टीच्या खूप जवळ आहोत आणि पुढच्या 4-5 वर्षामध्ये एक मोठं रेव्होल्युशन येणार आहे. त्या AI रेव्होल्युशनमध्ये जे एक्झिस्टिंग प्रोड्युसर्स आहेत त्यांना स्वतःला रिट्रेन करण्याची गरज आहे, रिस्किलिंग करण्याची गरज आहे. कारण तुमचे आत्तापर्यंतचे टॅलेंट्स चॅलेंज होत आहेत. अगदी लेखक असेल, मेकर असेल, जो कोणी असेल, तर एक्झिस्टिंग लोकांनी स्वतःला रिस्किल करण्याकरता जशा आपण नवीन निर्मात्यांकरता प्रशाळा करतो आहोत तशा आपल्याला करायला पाहिजे. शाळा जे एक्झिस्टिंग दिग्दर्शक आहेत त्यांना नवीन टेक्नॉलॉजी आपण एक्सपोज केली पाहिजे. ही माझी दुसरं सजेशन माझं ते आहे. तिसरं सजेशन जे महेश सरांनी मगाशी सांगितलं, स्मॉल थिएटर्स. याचं मी एक उत्तम उदाहरण तुम्हाला देतो की आता मराठी व्यावसायिक नाटकाला काही नाटकं चालतात, बाकी नाटकांची जेव्हा घरघर लागलेली आहे त्यावेळेला पुण्यामध्ये बॉक्स नावाचं एक कन्सेप्ट आहे, ज्याच्यामध्ये 100 लोकांचं थिएटर आहे. थिएटर म्हणजे नाटक आहे. तिथेच त्यांनी 100 जणांकरता आता सिनेमाचं थिएटर चालू केलंय. आताच मोहन आगाशांनी सुमित्रा भाव्यांचा एक अख्खा फेस्टिवल तिथे केला. तर जर का आपल्याला माहिती आहे की आपला ऑडियन्स एवढा आहे तर मग जे 800ची ऑडी घ्यायची आणि त्याच्यामध्ये 100 लोकांना बसवायचं, असे स्मॉल थिएटर्स जे आहेत, असे स्मॉल थिएटर्स महेश सर जसं म्हणाले तसे छोट्या छोट्या गावांमधनं मराठी करता स्पेसिफिकली. आणि अजून एक त्याला म्हणजे जर का ST स्टँडच्या जवळचं असेल, आठवडी बाजाराला लोक तिथे येतात, ते सिनेमे बघतील असं म्हणजे. रंगा सर, याच्यात मी बोलू इच्छितो. अगदी निलेश गावण नावाचा जो एडिटर आहे माझ्या रामबजारचा वगैरे, त्याची कंपनी आहे सिनेमावाले नावाची, त्यात मी पदार्थ आहे. करोना सुरू होण्याच्या आधी त्यांनी मी मुद्दामून ते फोन घेऊन अशा प्रकारची थिएटर्स त्यांनी वडोजला, साताऱ्याला आणि तिथेच पुढे गावातल्या माळरानावर थिएटर उभं केलं. ओके, पहिल्या वेळेला 4 महिने ते चाललं आणि करोना आला. त्यांनी ते चालू ठेवलं. मी त्याचे पुढचे लगेच फोटो दाखवतो की तिथे हाऊसफुल थिएटर तुम्हाला दिसेल.
तिथे इतक्या मारामाऱ्या व्हायच्या की रात्री 12 वाजता पण शो लावायला लागला. 3 महिने सलग या सगळ्याच अर्थकारण केलेलं आहे. मगाशी तुम्ही ते 40 लाख वरनं जो विषय चालू झाला म्हणजे सर की विजूनी हिशोब चालू हा, तर ते थिएटर हे थिएटर 40-50 लाखात उभं राहतं. तिथे अनुदान बंद करायचं किंवा काय करता येईल. आणि ह्याला जरा तो खूप फिरला, मग तो माझ्याकडे त्यांनी करोनात तरी चालू ठेवलं, आता बंद होईल म्हणजे चालू होईल सगळं थिएटर परत करता येईल. दुर्दैवाने तो त्याच्यात नाही चालू झालं, पगार देत राहिला आणि मग त्याचं थोडं अर्थकारण बिघडलं सगळं. या नवीन कल्पनांकडे ना, जसं AI किंवा या गोष्टी नवीन आहे ना, याच्याकडे नाविन्याने बघितलं पाहिजे. तुम्ही जेव्हा म्हणता की बस स्टँड वरती जेव्हा थिएटर करा, त्याच्यात आलं ना ST महामंडळ आलं, MSRTC आलं, ही संकल्पना आलं, गेली अनेक वर्ष मकरंद अनासपुरे घेऊन फिरतात. पण माझं म्हणणं 100 डोकी त्याच्यात जेव्हा येतात आणि ते जेव्हा शासनाकडे असतं, प्रशासनाकडे असतं, तेव्हा ते होत नाही. म्हणजे अगदी सॉरी टू से, पण ते होणार नाही. तुम्ही स्वतंत्रपणे याचा विचार केला पाहिजे की जर कोकणात कुठे थिएटर आहे, एकच मला असं वाटतं ते कंटेनर, ते पण चालतं, कणकवलीला आहे, PVR आणि आता होत आहेत. पण माझा याच्यातला मुद्दा असा आहे, मला त्यातलं माहिती म्हणून सांगतो, एक थिएटर उभं करायला बरोबर सर्वसमावेशक मी सांगतो ना, ते थिएटर जेव्हा काढलं ना तेव्हा तिकडे 2 रेस्टॉरंट, एक कॉफी शॉप, लोक यायला सुरुवात केली. काय असतं की मॉल असं तर ते जे बांधायला म्हणजे शासनाचा पैसा लागायला नको, माझं म्हणणं आहे. त्या मॉलचा जो कॉन्ट्रॅक्ट गेलं की सगळे ते माझा मॉल पाहिजे, किंवा कॉफी शॉप आहे कुठलंही तुझं काय म्हणतात त्याला, कॅफे कॉफी डे घे किंवा कुठलंही घे, तर तो त्यांचं ते आहे. आणि मग ते लग्नाचा हॉल मी म्हणतो ना, जो 500 म्हणजे आता काय होतं, आज नाटक का मिळेल, कारण थिएटरच नाहीये. निदान 500चा तरी एक ऑडी मिळेल, जो वर्षातला 365 दिवसापैकी 40 दिवस बुक्ड असेल. बाकीचं यू कॅन डू सो मेनी अदर शो. त्यामुळे इट शुड बी अ सेल्फ सस्टेनिंग, म्हणजे तो पिक्चर नाही चालला तरी तो थिएटर चाललं पाहिजे.